शिवसेना फोडली, तसेच या नोटीसा देऊन आंबेडकर चळवळ फोडण्याचं काम चालू आहे. चौकशीच्या नोटीसा देऊन. आणि एक दोन त्या गोष्टी सांगू चालेल की प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीतून करतो. जसं क्रीडा क्षेत्रामध्ये आहे तर आम्ही बुद्धिबळांची स्पर्धा वगैरे घेतली होती. मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल बाबासाहेबांचे पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आणि तिथं गरीब विद्यार्थी येतात खूप, म्हणून तिथली मागणी लक्षात घेता तिथे काय काय रिक्वायरमेंट आहे. तर आम्ही 2 वर्षापासून मागच्या 15 ऑगस्टला वडिलांच्या जयंतीनिमित्त आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तिथे दोन्ही शाळांना 15,000चं खेळाचं मटेरियलसुद्धा दिलं. आणि दरवर्षी तिथे मुलांना जेवढे गरीब विद्यार्थी असतील त्यांना पेन वही ते सुद्धा प्रतिष्ठानतर्फे पुरवलं जाते. त्याच पद्धतीने अंध लोक जे आहेत महाराष्ट्रात, त्यातील निकम साहेब आहेत साताऱ्याचे, जे महाराष्ट्र अंध संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी 14 एप्रिलचा कार्यक्रम ठेवला होता. मागच्या वर्षी 14 एप्रिलचा जयंती पूर्ण महाराष्ट्राचे अंध लोक येऊन ती जयंती साजरी करतात. तर त्यांच्यामध्ये सुद्धा सहभागी होऊन त्यांची जेवण करायचा आणि समोसा आणि रस्त्यासोबत समोसा खायचा तो, का तर त्याला दोन्ही वेळचं जेवण शक्य नव्हतं 700 रुपयामध्ये. तर त्याला 2 वेळचं जेवण, त्याला जाण्याचा खर्च, त्याला पूर्ण स्टेशनरी जी वर्षभरामध्ये रबरपासून तर पूर्ण त्याला इंजिनिअरिंगचं जे काही मटेरियल लागेल तर ते आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ण केलं आहे. आज त्या मुलाचे 3 वर्ष पूर्ण झाले आणि तो सतत मेरिटमध्ये असतो. आता त्याचं 4थं वर्ष सुरू झालं आहे, कदाचित आता पुढच्या वर्षी त्याची इंजिनिअरिंग कंप्लीट होऊन जाईल. तसंच त्या पद्धतीने अंकुश बनकर नावाचे रिक्षा चालक होते महूनगरमध्ये, त्यांच्या मुलीला माझ्या वडिलांनी हयात असताना त्या मुलीला पूर्ण मदत केली होती. त्याचा MPSCचा खर्च उचलला होता. ती मुलगी महाराष्ट्रातून पहिली आली होती इंजिनियर म्हणून आणि तिची नियुक्ती झाली. वडील जेव्हा वारले त्याच्यानंतर तिची नियुक्ती झाली, पण तिचा भाऊसुद्धा MPSCची तयारी करत होता, पण तिचा पगार सुरू नव्हता झाला, ती जॉईन नव्हती झाली. तर ती जॉईन होईपर्यंतसुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने तिच्या भावाचा सगळा एज्युकेशनचा खर्च देण्यात आला. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ती मदत केलेली आहे. शाहू जयंतीच्या वेळेस शहरातील वेगवेगळ्या स्लम एरियातील जे मुलं असतील, प्रायमरी असो हायस्कूल असो ते 12वीपर्यंत, तर त्यांना वर्षभराची किटसुद्धा प्रतिष्ठानतर्फे किमान 700-800 विद्यार्थ्यांना देण्यात येते दरवर्षी गेल्या 3 वर्षापासून. आणि आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने भारताचे संविधान जे आहे तर त्याचं वाटप करतो. ॲनालिसिस ऑफ कास्टचं जे मराठी भाषांतर झालेलं आहे, जाती व्यवस्थेचे उच्चाटन सिरसाट सरांनी जे रूपांतरित केले भाषांतर केलेलं आहे, त्याच्या किमान आम्ही आतापर्यंत 5,000 कॉपीज वाटलेल्या आहेत. संविधानाच्या किमान 2,000 प्रती वाटप केलेले आहेत, जेणेकरून की प्रचार झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे. प्रतिष्ठानचा हेतू असा आहे की संविधान बऱ्याच जणांनी पाहिलंसुद्धा नाही. जसं वेदांच्या गोष्टी होतात, वेदानुसार लोक करतात, पण वेद पाहिलेसुद्धा नाहीत, कोणी त्यात काय लिहिलं माहीत. तसं संविधानाचं सुद्धा आहे की संविधानाच्या गप्पा खुतवल्या जातात. जसं मुस्लिमान लोकांमध्ये प्रबोधन होण्यासाठी आम्ही किमान 70,000 रुपयाचे इंडिया दॅट इज भारत हेही मुसलमान लोकांना माहीत नाही, तर हे माहीत व्हावं म्हणून आम्ही उर्दूमधले संविधानसुद्धा मुस्लिम समाजामध्ये, शाळांमध्ये, मदरशांमध्ये, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये वाटप केलेले आहे. आता मागे शाहू जयंती झाली. शाहू जयंतीचा जेव्हा कार्यक्रम घेण्यात आला तर औरंगाबाद शहराच्या इतिहासामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते माणगावच्या परिषदेमध्ये की बहिष्कृतांसाठी शाहू महाराजांनी जे कार्य केलेलं आहे ते एकदम अलौकिक आहे आणि ह्यापूर्वीही कोणी केलं नाही आणि यानंतरही कदाचित कोणी करणार नाही. तर त्यांनी जे काम केलं तर त्यासाठी राजा जर असावा तर शाहू महाराजांसारखा असावा, तर त्यांची जयंती ही प्रत्येक बहिष्कृत नागरिकांनी सणासारखी साजरी करावी. तर त्या बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून आम्ही शाहू महाराजांची ह्या वर्षीची जयंती 26 जूनला आम्ही सणासारखीच साजरी केली. आमच्या संस्थेअंतर्गत संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत रोहिणी मागासवर्गीय मुलींचं वस्तित्व आहे, ज्याच्यामध्ये SC ST OBC VJNT कॅटेगरीच्या मुली आहेत. त्या गरीब घरातल्या विद्यार्थ्यांनी त्यांना आम्ही नवीन कपडे पार चपला बुटापासून म्हणजे त्यांचे तर पूर्ण त्यांना सजावटीपर्यंत नवीन कपड्यापर्यंत त्यांना सणासारखं वाटावं असे त्यांना कपडे घेऊन दिले. आम्ही क्रांती चौक ते महात्मा फुलेंचा पुतळा आणि मिल कॉर्नरपर्यंत जी रॅली काढली त्यामध्ये सर्व नागरिकांना मिठाईचं वाटप केलं, फटाक्यांची आतिषबाजी करून महापुरुषांना अभिवादन केलं. त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे महापुरुषांच्या नावाचे फलक घेऊन 500 ते 600 विद्यार्थ्यांची रॅली आम्ही काढली, वैचारिक रॅली वैचारिक संदेश देणारी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे फलक घेऊन विद्यार्थी म्हणजे नागरिकांनी वाचले असतील नसतील ते तर सोबतचा पाठ झाला, पण आमचे विद्यार्थी जे मागं फलक पकडून होते तर आमच्या विद्यार्थ्यांना ते सगळे महापुरुषांचे विचार पाठ झालेत. तर त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही अशा पद्धतीने कार्य करत आहोत. सर्व आलेल्या पत्रकार बांधवांचे अभिनंदन, आभार. माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने 12, 13, 14 या 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. याविषयी प्राध्यापक दिलीप महालिंगे सर सविस्तर आपल्याला संबोधित करतील. धन्यवाद. या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत.
खूप वर्षानंतर शहरामध्ये ही जी चळवळ आहे व्याख्यानमालेची सुरू होते आणि ही व्याख्यानमाला यासाठी वेगळी आहे की कुठल्याही पक्षाने ही आयोजित केलेली नाही आहे किंवा त्याचा काही फंड घेतला नाही आहे किंवा त्यांच्या विचाराची बांधिलकी या प्रतिष्ठानची नाही आहे. त्यामुळं अत्यंत मोकळेपणानं आणि निपक्षपणे विषयाला न्याय देतील असे सगळे वक्ते, महाराष्ट्रातील नामांकित वक्ते या आपल्या 3 दिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. आणि या शहरातल्या सर्व बुद्धिजीवी विचार करणाऱ्या नागरिकांच्या मनातली भावना या प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. कारण निमंत्रण पत्रिका देण्याच्या काही प्रसंगामध्ये आमच्या लक्षात आलं की माणसं वैतागलेली आहेत. या शहरामध्ये जे काही होतंय ते फक्त राजकीयच होतंय. म्हणजे असा एकही दिवस जात नाही की त्या दिवशी कुठल्या राजकीय नेत्याचं आगमन या शहरामध्ये झालं नाही. मला वाटतं की पत्रकार बंधूंना हे लोकशाहीला धोके काय आहेत. आणि तिसऱ्या दिवशी आम्ही भारतीय लोक हा विषय प्रसिद्ध साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, जे उत्तम लेखक बी आहेत, उत्तम वक्ते आहेत आणि उत्तम समीक्षक आहेत, यांचा विषय आम्ही भारतीय लोक हा शेवटच्या दिवशी 14 तारखेचा हा आपला शेवटचा विषय असेल. आणि या सगळ्या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी आपण आपल्या प्रॉपरचेच लोक ठेवलेत, आपल्यामधलेच लोक ठेवलेत. पहिल्या दिवशी 12 तारखेला प्रदीप साळुंके आहेत, हे शिवव्याख्याते आहेत, विचारवंत आहेत. दुसऱ्या दिवशी निरंजन टकले यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रकाश शिरसाट आहेत. चळवळीतलं खूप मोठं एक नाव होतं, हे आहे, विचारवंत आहेत, लेखक आहेत. आणि तिसऱ्या दिवशी कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत उत्तम कांबळेंच्या व्याख्यानाच्या डॉक्टर ऋषिकेश कांबळे. हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत, प्रख्यात समीक्षक आहेत, लेखक आहेत, विचारवंत आहेत. तर असा बाहेरच्या लोकांचा आणि आपल्या लोकांचा असा एक मेळ आपण या निमित्तानं इथं घातलेला आहे. आणि या तिन्ही दिवशी साधारणपणे प्रेक्षकांना अडचण होऊ नये म्हणून आपण सभागृहामध्ये तर आहेच आहे, पण बाहेर पण आपण तशी व्यवस्था आणि स्क्रीनची व्यवस्था केलेली. जर गर्दी झाली तर माहीत नाही, हे पहिलं वर्ष आहे. लोक 7-7 कोटी घेतलेले त्यांनी व्यवस्था सुरू केलेली नाही, त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. म्हणून स्थानिक आमदाराला त्यांनी धरलं. आमदारही मागच्या लोकसभेचं झालेलं मतदान पाहून घाबरलेला आहे मध्येचा. ते सगळे एकत्र आलेले घाबरले. मुख्यमंत्र्याला त्या माध्यमातून त्यांनी सत्कार घेऊन हे सगळा निपटारा करायचा प्रयत्न ते मी तुम्हाला सांगू, समाजाचा काही संबंध नाही त्याच्यात. आम्ही आंबेडकरी समाजाचे घटक आहोत. आमचा विरोध आहे त्या सत्काराला. तर म्हणून तर सांगू राहिलो तुम्हाला, घाबरले. मला मित्राला जास्त माहित असतं काय चाललंय. माझा मित्र असला तर घाबरूच नाही असं कोण मी काही जाहीर केलं काय? घाबरू शकतो. आणि माझा कसला मित्र? हो, घातक आहे ना चळवळीला. आता 22 दिवसापासून उपोषण चालू आहे बायटीच्या विद्यार्थ्यांचं. ते एक सुसाईड करत होता काल मुलगा त्याच्यातला. तिकडं मुख्यमंत्री तिकडं डुकून पाहायला तयार नाही. त्या समाजाचे कार्यकर्ते म्हणून गेला त्याचं स्वागत करतात, सत्कार करतात. तर समाजाला अजिबात आवडलेली नाही. समाजाचा याच्या सहभाग नाही. ज्यांना नोटीस अधिक आल्या, ज्यांच्या फायली मंजुरीसाठी 10-15 जणांशिवाय त्याच्या शिवाय कोणीही नाही त्या कार्यकर्त्यांना. आंबेडकरी चळवळ संपली. आंबेडकरी चळवळ संपली. मग आता ते जर जाऊन तिथं हे करत असतील तर त्यांना संपलेलीच वाटत ना. जो माणूस मुख्यमंत्र्याचा सत्कार घेऊन राहिला, बीजेपीच्या युतीतला मुख्यमंत्री असा, तर त्याला चळवळ कुठून जीवन दिसत? तर खूप आहेत ना या देशामध्ये. विषयाशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणजे अशी व्याख्यानमाला आपण
आणखीन 50 वर्षी सलग घेतली तरी विषय संपणार नाही आहेत. आपण जेव्हा तारखा घेतल्या त्या काळामध्ये काही प्रश्न निर्माण झाले नव्हते. मुद्दा असा आहे की या देशामध्ये सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा दररोज प्रश्न घेऊनच उगवतो. म्हणजे आमच्या डोक्यामध्ये आता नंतरच्या काळामध्ये आलं पण आमचे विषय ठरलेले होते. सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिला ना आरक्षणाच्या संदर्भामध्ये, पण तोपर्यंत आमच्या तारखा ज्या आहेत त्या सगळ्या ठरलेल्या विषय ठरलेले होते. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बाकीचे जे काही शोषित घटक आहेत होय. त्यांना अत्यंत जे खाली होते त्याला पण आज माती काढण्याचं काम सुरू होत आहे. हां, तर हा विषय या कमिटीच्या लक्षात कसा येईल? कारण तो गंभीर याच्यापेक्षा खूप गंभीर विषय तो आहे. कारण आपल्याला दादांचा आंबेडकरी चळवळीशी खूप जवळून संबंध नाही 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 मी आता त्याचं उत्तर असं दिलं की हा जेव्हा कार्यक्रम चॉकआउट झाला तेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल नव्हता.